नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. कृषीनगर राड्यात 23 लोकांवर गुन्हे दाखल, 6 लोकांना अटक, इतरांचा शोध सुरू. देशी कट्टा आला कुठून? पोलिसांच्या डोक्याला ताप. अवैध शस्त्रसाठा जप्तीसाठी अभियान आवश्यक. ड्रग्ज प्रकरणातील गब्बर जमादार गेला तरी कुठे? पोलिसांच्या विविध पथकांच्या हाती अपयश. सुदृढ समाजासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले टार्गेट उत्तम. 1 महिन्यात शाळा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा आदेश. परिचारिकांचा संप चिघळल्याचे चित्र कायम. दुसऱ्या दिवशी देखील रुग्णांचे मोठे हाल. आता सविस्तर बातम्या. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील कृषीनगरात गुरुवारी रात्री वर्चस्वाच्या लढाईतून 2 गटात तुफान राडा झाला. आकाश गवई आणि सतीश वानखडे यांच्या नेतृत्वाखालील या गटांनी एकमेकांवर हल्ला चढवला. या प्रकरणात 6 आरोपींना अटक केली आहे, तर 23 लोकांवर गुन्हा दाखल असून दोघांवर उपचार सुरू आहे. कृषीनगरातील सशस्त्र हाणामारीत 2 गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणात एकूण 23 आरोपी असून त्यांचा तपास सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. या घटनेमुळे कृषीनगरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अकोला शहर संवेदनशील म्हणून ओळखले जाते. अशा शहरात अवैध बंदुकीचा वापर होणे आणि त्या कुठून येतात हे शोधणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. यापूर्वीही पोलिसांनी अनेक कारवाया करत बंदुकी आणि काडतुसे जप्त केली आहेत. मात्र शहरात दिवसेंदिवस बंदुकीचा वापर वाढत असल्याने यावर आळा घालण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या घटनेमुळे अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस आरोपींना लवकर अटक करून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करतील अशी अपेक्षा आहे. सतीश वानखेडे आणि आकाश गवई सिव्हिल लाईन एरियामध्ये राहतात. त्याचं 1 वर्षापासून जे मित्र होते, 1 वर्षापासून त्यांच्यामध्ये वाद आहे आणि त्याच्यामुळे ते लोक एकामेकांच्या रायवडीमध्ये असतात. आता कालच्या दिवशी नेमकी घटना काय घडली, कारण काय तर तपासात निष्पन्न करणं सुरू आहे. पण आकाश गवई याने त्याच्या काही मुलांसोबत सतीश वानखेडे याच्या घरी येऊन तिथं बाहेर काढून तिथं त्याच्यावर शस्त्रांनी हल्ला केला आणि त्याच्यामध्ये मग नंतर सतीश वानखेडेचे सुद्धा जे मुलं आहेत त्यांनी सुद्धा काउंटर हल्ला केला तिथं आणि त्याच्यामध्ये एकूण 8 जण काल जखमी झाले. त्यातले 5 सतीश वानखेडे गटाचे होते आणि 3 आकाश गवई होते. त्यातला एक जो आहे तो गंभीर जखमी आहे आणि तो आयकॉन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. 6 लोकांना डिस्चार्ज मिळालेला आहे, त्यांना आम्ही अटक केलेला आहे आणि अजून एक जण आकाश गवई स्वतः जे पोटाचे सर्जरी सांगितले त्याच्यामुळे तो एका दुसऱ्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे. दोन्ही जे ॲडमिट आहेत त्यांच्यावर आमची वॉचर आणि गार्ड लागलेली आहे. कृषीनगर येथे गुरुवारी झालेल्या राडा प्रकरणात पोलिसांनी विविध पथके तयार केली आहेत. त्याचबरोबर या प्रकरणातील इतर 15 आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा तपास हा फायर आर्मने कोणी फायरिंग केली, ते कुठून आणले हा तपासाचा केंद्रबिंदू असेल. कावड गणेशोत्सव व महानगरपालिका निवडणूक समोर असताना देशी कट्टे आणि तलवार शोधायची जबाबदारी कोणाची आणि ते बिनदिक्कत शहरात वापरले जात असतील तर गुन्हा घडवण्यापूर्वी याचा तपास कोणी केला पाहिजे असा प्रश्न सर्वसामान्य अकोलेकर विचारत आहे. कृषीनगरात सुरू असलेल्या गँगवॉरमधून गुरुवारी हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. माहिती मिळताच अकोल्याचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघम यांनी घटनास्थळ गाठत काल परिस्थिती नियंत्रणात आणली होती. घटनास्थळावरून एक जिवंत काडतूस आणि तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात वापरण्यात आलेले फायर आर्म्स जप्ती आणि ते कोणी वापरले याचा शोध सुरू केला आहे. जिथं घटनास्थळ आहे तिथं फायर आर्म सापडले होते. पिस्टलचं एक गोळी आणि जिवंत कापूस आणि खाली केस
तर फायर आर्मची कोणालाही इंजुरी नाही आहे, अशी जखम नाही आहे, पण ते वापरण्यात आलं होतं दहशत पसरवण्यासाठी म्हणा त्यासाठी ते वापरण्यात आलं होतं. तर त्या अनुषंगाने आता गुन्ह्यामध्ये सगळे ते कलम समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि आरोपी आता अटक झाले. बाकी त्यांनी 2 फिर्याद दाखल केल्या एकामेका विरोधात, त्याच्यामध्ये 23 आरोपी आहेत. त्यातले 6 आमच्याजवळ अटक आहेत आणि 2 आमच्या मेडिकलमध्ये आहेत आणि बाकीचे आरोपी शोध करण्यासाठी टीम रवाना झालेल्या आहेत. आता सर्व स्टाफ लागलेला आहे, RCP आहे आणि आम्ही परिस्थितीवर सगळं लक्ष ठेवून आहोत आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. 2 ड्रग्ज पेडलरच्या अटकेनंतर अकोला हे ड्रग्ज सप्लायचे मोठे केंद्र तर नाही असा संशय कायम असताना खदानच्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी गब्बर जमादार हा गेला तरी कुठे असा प्रश्न अनुत्तरित आहे. पोलिसांचे 3-4 पथक गब्बर सोबत इतरही आरोपींचा शोध घेत आहेत. ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा असा कडक इशारा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी यंत्रणेला दिला आहे. इतकेच नाही तर गब्बर जिथे असून तिथून त्याला आणा असेही तपास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. पण काही अधिकाऱ्यांसोबत चहापानी करणारा गब्बर गेला तरी कुठे असा प्रश्न विचारला जात आहे. ड्रग्ज प्रकरणात इतर आरोपी कोण, त्यांची साखळी कशी तयार झाली, त्यांचा आका कोण अशी विचारणा आता होत आहे. या सर्व प्रकरणात राज्याचे लक्ष असून वंचितने गब्बर जमादार त्यांच्या पक्षात नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे गब्बरला कोणाचा आशीर्वाद नाही, तो का पळत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. गब्बर सोबत ड्रग्जच्या प्रकरणात इतर आरोपी कोण ज्यांचा अद्याप खुलासा झाला नाही त्याचाही शोध घेण्याची गरज आहे. ड्रग्ज आले कुठून आणि त्याचा ग्राहक कोण होता याची माहिती पोलिसांनी सार्वजनिकरित्या सांगितली पाहिजे अशी मागणी समोर येत आहे. तंबाखू मुक्तीसाठी केवळ कागदोकृती करू नका असा सज्जड दम जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांना दिला आहे. प्रत्यक्ष शैक्षणिक संस्था आणि जिल्ह्यातील शाळांचा परिसर हा 1 महिन्यात तंबाखू मुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले. काही टार्गेट अनेक सरकारी अभियान हे सामाजिक स्वास्थ्यासाठी चांगले असतात. तसेच एक टार्गेट जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. ते टार्गेट आहे शाळांचा परिसर 1 महिन्यात तंबाखू मुक्त करण्याचा. अकोला जिल्ह्यातील सर्व शाळांचा परिसर 1 महिन्यात तंबाखू मुक्त करा. तसेच कार्यवाही केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले. जिल्हा अंमली पदार्थ प्रतिबंधक समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थ विक्रीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. तसेच युवक विद्यार्थी व्यसनाच्या विळख्यात सापडू नये म्हणून प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. 1 महिन्यात शैक्षणिक व शाळांचा परिसर अंमली पदार्थ मुक्त होईल याकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन आहे. जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 4थ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा तिच्याच वर्गमित्राच्या वडिलांनी विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी बाल संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. वर्गमित्राच्या वडिलांची चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याची तक्रार विद्यार्थिनीने आपल्या वर्ग शिक्षिकेला केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. जुने शहर पोलीस ठाण्यापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलगी सकाळी शाळेत जाण्यासाठी घरून निघाली. शाळेत जात असताना ती आपल्या वर्गमित्र आणि मैत्रिणींना सोबत घेण्यासाठी त्यांच्या घराजवळ पोहोचली. सत्यपाल सावद यांच्या मुलाला म्हणजेच वर्गमित्राला बोलवण्यासाठी ती त्यांच्या घरी गेली असता त्याच्या शाळेची तयारी बाकी होती. आरोपीने पीडितेला त्याच्या शालेय गणवेशाचा टाय लावून देण्यास सांगितले. ती आरोपीच्या मुलाला टाय लावण्यासाठी घरात गेली असता सत्यपालने मुलीच्या तोंडावर हात फिरून वाईट हेतूने तिच्या शरीराला स्पर्श केला. तेव्हा ती रडू लागली. त्यानंतर आरोपीने तिला 50 रुपये देऊन तुझ्या आईला सांगू नकोस, शाळेला सुट्टी झाल्यावर पुन्हा घरी ये असे म्हटले. त्यानंतर मुलीने आरोपीला धक्का देत तेथून पळ काढला. शिक्षिकेने या सर्व प्रकरणाची माहिती महिला हेल्पलाईन क्रमांकावर दिली आणि तिच्या कुटुंबियांनाही शाळेत बोलावून घेतले. अशा प्रकारे या संपूर्ण घटनेला वाचा फुटली. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके.
20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। प्रशासनाकडून जिल्हा हागणदारी मुक्त झाल्याचा दावा केला जात असताना तरी ग्रामीण भागातील वस्तुस्थिती वेगळी आहे। ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे सातत्याने वाढ होत आहे, ज्याचा त्याच्या शैक्षणिक सत्रांवर प्रतिकूल परिणाम होत आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील मोजे सागड ते निंबा गावापर्यंतचा रस्ता काटेरी झुडपांनी वेढलेला आहे आणि संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे। त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना तसेच वृद्ध नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। रस्त्यावर घसरून विद्यार्थी आणि नागरिक जखमी होत आहेत। संपूर्ण रस्त्यावर सर्वत्र घाण पसरली असल्यामुळे विद्यार्थ्यांनी हा रस्ता हागणदारी मुक्त करण्याची मागणी केली आहे। तसेच खराब झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। या मागण्यांसाठी गावातील शालेय विद्यार्थ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गाठत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे। गावाला हागणदारी मुक्त करावे आणि रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थी आणि नागरिकांनी दिला आहे। रस्त्याने जाताना साईड घेता येत नाही, गाड्या मोठ्या येत नाही, चालता येत नाही, साईड घेता येत नाही, पाय घसरून तिथं पडलो, काठा मोडणे, तुमचा हात कसा मोडला? पाय घसरून पडले तिथं घाणीमध्ये, त्या गड्डे आहेत, पाणी आहे। काय मागणी आहे? रस्ता झाला पाहिजे, हागणदारी मुक्त झाली पाहिजे, रस्ता झाला पाहिजे, त्रास होत या जायला। बाळापूर तालुक्यातील सागत माझे गाव, मी या गावची रहिवासी। आमचा रस्ता खूप खराब आहे। मोठं वाहन आल्याने आम्हाला रस्त्यांना साईड देता येत नाही आणि खूप गड्डे आहेत, काटेरी झाडे आहेत, अंगावर शितोडे उडतात। पाऊस आला की शाळेत जायला त्रास होते। गाव हागणदारी मुक्त झालं पाहिजे। खूप महिला आमच्या रोडने येतात आणि साईड पण देत नाहीत, आम्हाला शाळेत जायला खूप त्रास होते। आमच्या गावाच्या रस्त्याने खूप त्रास होतो, घरी जायला त्रास होतो। घाणेरडा रस्ता करून ठेवला आहे। घरी जायच्या वेळेस बॅगावर शितोडे उडतात, कपडे खूप खराब होतात। बॅगावर सायकल घेऊन गेले की खूप त्रास होतो। आमची मागणी आहे की आमच्या गावाचा रस्ता झाला पाहिजे, गावातले रस्त्याचे खड्डे बुजले पाहिजेत, आमचं गाव हागणदारी मुक्त झाले पाहिजे, काटे तोडून भेटल्या पाहिजेत। त्या बायांना काही म्हटलं की म्हणतात की तुमच्या बापाचा रस्ता आहे का, त्यांना सांगून द्या की आमच्या गावचा रस्ता आम्हाला हे करा। आमचं खूप मोठं वाहन आलं की साईड द्यायला जागा नसते। एक मुलगा सायकल घेऊन पडला, त्याचा हात मोडला, त्या आजी पण खाली पडल्या, त्याचा हात मोडला। आमच्या गावचा रस्ता आम्हाला बनवून द्या। गौमातेच्या संवर्धनासाठी आणि रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणारे तसेच गरीब व दुर्बळ घटकांच्या उत्थानासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे कर्मयोगी श्री दिलीप बाबा नुकतेच एका मोठ्या आजारातून बरे झाले आहेत। अनेक दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली असून त्यांचे नुकतेच अकोल्यात आगमन झाले आहे। अकोल्यात आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम श्री राजराजेश्वर मंदिरात दर्शन घेतले। श्री राजराजेश्वर मंदिरात पोहोचल्यावर मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने श्री दिलीप बाबांचा सत्कार करण्यात आला। श्री राजराजेश्वर पालखी मंडळातर्फे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। दिलीप बाबांनी आजवर शेकडो गावांमध्ये चालत आलेली पशुबळीची प्रथा बंद केली आहे। गौमातेच्या संरक्षणासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे। गेल्या काही दिवसांपासून ते एका गंभीर आजाराशी झुंज देत होते, मात्र आता त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर झाली आहे। या प्रसंगी श्री राजराजेश्वर पालखी व आरती मंडळाचे सदस्य श्याम शाहू, संजय शर्मा, संजय जसनपुरे, अजय जमुनाह, ठाकूर शिवम यादव उपस्थित होते। श्री दिलीप बाबांनी श्री राजराजेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन त्यांच्या समाज कार्याला आणि गौसेवेला नव्याने सुरुवात केली आहे। स्वराज्य भवनाच्या प्रांगणात मान्सून धमाका आणि हँडलूम मार्ट शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन सुरू आहे। 1 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत चालणाऱ्या या हँडलूम, हस्तकला आणि ग्राहकोपयोगी वस्तूच्या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतंच पार पडले। सकाळी 10 ते रात्री 11 पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे। येथे एकाच छताखाली 30,000हून अधिक वस्तू खरेदीचा आनंद घेता येतो। या प्रदर्शनात मेरठचे सुप्रसिद्ध खादी शर्ट, कुर्ता पायजामा, खादी कुर्ती, लखनौ चिकन वर्क कुर्ती व सूट, जयपुरी बेडशीट व स्कर्ट,
बनारसी साड्या, हँडलूम सोफा कव्हर, चामड्याचे सामान, महिलांचे फॅन्सी टॉप आणि कुर्ती, राजस्थानी मुखवास आणि चूर्ण, सुपारी, लोणचे, कलकत्ताच्या ज्यूटच्या पिशव्या, शहानूरपूरचे प्रसिद्ध लाकडी फर्निचर, पानिपतचे सोफा कव्हर आणि चादरी, मोजे आणि जीन्स, कृत्रिम दागिने, राजस्थानी चपला, महिलांचे ड्रेस मटेरियल, बनारसी साड्या, हँडलूम सोफा कव्हर, चामड्याचे सामान, महिलांचे फॅन्सी टॉप आणि कुर्ती, जीन्स, टी शर्ट आणि किचनवेअर्स यासारख्या अनेक वस्तू वाजवी दरात उपलब्ध आहेत. नवीन बस स्टैंड के सामने जो एग्जीबिशन लगाया गया है हैंडलूम मार्ट बाज़ार बोल करके, ये हमने आपको औरंगाबाद शहर से आए हम यहाँ पे, और अलग अलग तरह के 20,000 से भी ऊपर की वैरायटी आपके शहर में लाए हैं. जैसे इसमें मेरठ के हैंडलूम, मेरठ की खादी वगैरह है, और भदोई के कारपेट है, सहारनपुर के फर्नीचर है, और खुर्जा की क्रॉकरी है, भागलपुरी सिल्क है. भागलपुरी सिल्क है आपके लिए, देखिए भागलपुरी वैरायटीज़ आपके लिए लाए हैं यहाँ पे. ये भागलपुरी सिल्क है, इसमें बढ़िया बढ़िया ड्रेस मटेरियल वगैरह भी मिलेगा आपको, साड़ियाँ भी मिलेगी, साड़ियों में भी इधर वैरायटी आपके लिए है ना. और झांसी की सुप्रसिद्ध बेडशीट है, भदोई के कारपेट है आपके लिए, जूट है, कलकत्ता जूट बैग लेके आए हैं, और वेस्टर्न बंगाल से भी जो है तो हमने आपके लिए बैग्स वगैरह लाए हैं, वाटरप्रूफ बैग वगैरह हैं, और ऐसे तरह के बहुत सारे जो आपके ज़रूरत की चीज़ें जो आपको मार्केट में अवेलेबल नहीं है, हमने आपके लिए यहाँ पे अवेलेबल कराए हैं. आप एक बार आ करके विज़िट करिए, है ना. और जो है तो बहुत सारी चीज़ें हैं, और मार्केट से भी कम आपको प्राइस में हम यहाँ पे आपको दे रहे हैं. तो आप एक बार आ करके आप ज़रूर हमको विजिट करें. नागरिक येथे महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, नागालँड, आसाम, छत्तीसगड, तमिळनाडू, हरियाणा, गुजरात, बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि इतर सर्व राज्यामधील घरगुती वस्तू एकाच छताखाली खरेदी करू शकतात. रक्षाबंधनासाठी येथे आकर्षक साड्यांचा विशाल साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि आयोजकांनी या साड्यांबरोबरच ड्रेस मटेरियल खरेदीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी ग्राहक प्रदर्शनाचे आयोजक जाहीर अली यांच्याशी 88 81 72 50 50 आणि मुनव्वर शेख यांच्याशी 70 56 69 32 90 या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. जिल्ह्यातील परिचारिकांनी शुक्रवारपासून अनिश्चितकालीन संपाची हाक दिली आहे. त्यांच्या या आंदोलनामुळे जिल्ह्यातील रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये यासाठी रुग्णालयात प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली असली तरी अनेक रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो. राज्यातील परिचारिकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले आहे. अकोला जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या सुमारे 650 परिचारिका या संपात सहभागी झाल्या आहेत. गुरुवारी त्यांनी लक्षवेधी आंदोलन केले होते. तर आज शुक्रवारपासून राज्यभरात अनिश्चितकालीन संप सुरू झाला आहे. 6 जून 2025 रोजीच्या पुजारी कंत्राटी भरती परिपत्रकातून परिचारिकांना वळवण्यात यावे. नर्सिंग संवर्गासाठी सेवा प्रवेश नियमावली तात्काळ मंजूर करण्यात यावी. धुलाई आणि गणवेश भत्ता देण्यात यावा आदी मागण्या आहेत. अकोला येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत परिचारिका आंदोलनात सहभागी झाल्याने रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये यासाठी रुग्णालय प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. असे असूनही अनेक रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागला. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य
राज्यव्यापी संपाला शासन कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही. त्यामुळे आज 18 तारखेपासून बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे. आमच्या मागण्या हे आहेत की वेतन त्रुटी दूर करा, त्यानंतर कंत्राटीकरण रद्द करा, पदनामामध्ये बदल करा आणि सर्व संस्था स्तरावरती जे आकृतीबंध पेंडिंग पडलेले आहेत ते आकृतीबंध मंजूर करा. नवीन डिपार्टमेंट उघडले जातात, परंतु परिचारिकांचे जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ वाढवले जात नाही. परिचारिकांच्या पदनामात बदल करा. त्यानंतर आमचं जे शैक्षणिक भत्ते आहेत ती शैक्षणिक भत्ते आम्हाला देण्यात यावे. महात्मा ज्योतिबा फुले भत्ता जो आहे तो आम्हाला देण्यात यावा. त्यानंतर लायसन्स फी अतिरिक्त घरभाडे भत्ता तो आम्हाला देण्यात यावा. अशा व इतर सर्व मागण्यांसाठी आम्ही इथे शासन दरबारी हाक देतोय, परंतु शासन आमचं काहीच ऐकत नाही आहे. आम्ही शासनाला हेच म्हणू इच्छितो की लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करा आणि रुग्णांना कृपया वेठीस धरू नका. रुग्णसेवा विस्कळीत करणं आमचा हा मानस नाही, परंतु शासन आमचं ऐकत नाही आहे. शासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष दिलं पाहिजे. पातूर तालुक्यातील आलेगाव, डोनगाव, वसुली बीटमधील वनक्षेत्रात गुरे चारणाऱ्या गुराख्याला अर्धवट पुरलेला मृतदेह दिसून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. गुराख्याने तात्काळ पोलीस स्टेशन गाठले. याबाबत गुराख्याने तात्काळ पोलीस पाटलांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली. घटनास्थळ चांदणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली तेव्हा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत दिसून आला. निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, कमरेला पट्टा, डोक्यावर लांब केस तसेच हातात पांढरे कडे आढळले. त्यामुळे मृत व्यक्ती महिला की पुरुष हे अद्याप कळू शकले नाही. घटनास्थळी महसूल आणि वन विभागाचे अधिकारीही दाखल झाले होते. उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या उपस्थितीत मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला. मातीचे नमुने पोलिसांनी तपासणीसाठी घेतले आहे. संपूर्ण परिसराची झडती पोलिसांनी घेतली आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी DNA नमुने घेण्यात आले आहेत. नेमका मृतदेह आहे तरी कोणाचा याचा शोध चांदणी पोलीस घेत आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. कृषीनगर राड्यात 23 लोकांवर गुन्हे दाखल, 6 लोकांना अटक, इतरांचा शोध सुरू. देशी कट्टा आला कुठून? पोलिसांच्या डोक्याला ताप. अवैध शस्त्रसाठा जप्तीसाठी अभियान आवश्यक. ड्रग्ज प्रकरणातील गब्बर जमादार गेला तरी कुठे? पोलिसांच्या विविध पथकांच्या हाती अपयश. सुदृढ समाजासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले टार्गेट उत्तम. 1 महिन्यात शाळा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा आदेश. परिचारिकांचा संप चिघळल्याचे चित्र कायम. दुसऱ्या दिवशी देखील रुग्णांचे मोठे हाल. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,32,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.